त्यांच्या मुलाचं इंजिनिअरिंग झालंय. बायोडाटा मागवून घ्या, आपण कुठल्या याच्यात त्याला अकोमोडेट करता येईल बघा. त्या सरकारने त्यावेळेला 2020 50,000 लोकांसमोर दिलं होतं, पण त्याची पूर्तता केली नाही. त्यांच्या मुलाचं इंजिनिअरिंग झालंय, केमिकल इंजिनिअरिंग. बरं, तर त्यामध्ये तत्कालीन सरकारने जे सांगितलं होतं की आमच्या मुलाला त्या ठिकाणी अकोमोडेट तुम्ही करणार म्हणून, तर ते आपल्याकडे विनंती होती त्यांची. ठीक आहे ना. ते त्याचं एक आपल्याकडे बायोडाटा मागवून घ्या, आपण कुठल्या याच्यात त्याला अकोमोडेट करता येईल बघा. की हे कशातही बसत नव्हतं. हे सरांनी त्यामध्ये बसवून आपली वचनपूर्तता केली की आम्ही म्हणालो होतो तेव्हा. आणि आपण ते तुम्ही द्या, ते नोकरीचे मी बघतो. हो, तर तेच लक्ष घालू आपण त्याच्यात. हिंगणघाटमधील तरुणीला जिवंत जाळल्याचं प्रकरण, तरुणीच्या भावाला शासकीय नोकरी, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मिळणार नियुक्तीपत्र. आज त्या पीडितेच्या परिवाराला दिलासा मिळाला, तिच्या भावाला देवाभाऊंनी सरकारी नोकरी मिळवून दिली. उद्धवजी, तुम्ही फक्त कोरडं आश्वासन दिलं, ज्याचा तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण महाविकास आघाडीच्या नेत्यांना विसर पडला. पण तुम्ही दिलेलं आश्वासन, तुम्ही दिलेला शब्द आज आमच्या देवाभाऊंनी पूर्ण केला. उगाच नाही लोक त्यांना देवाभाऊ म्हणत.